कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना शिवसेना शिंदे गटाचा विरोध हा दिवसेंदिवस वाढत आहे। सुनील तटकरे यांनी चुकीचं राजकारण करून राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार उभा केला असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी जोरदार टीका केली। या सगळ्या राजकीय सत्रानंतर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघात सुधाकर घारे म्हणजेच राष्ट्रवादी असल्याचं चित्र बघायला मिळालं। निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष पर्याय निवडणं गरजेचं होतं। त्यामुळे सुधाकर घारे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांनी तो निर्णय मान्य केला। सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार केला। हजारो कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊन पक्ष संघटना वाढवली। निवडणुकीत पराभव झालेला असला तरी सुधाकर घारेंची राजकीय ताकद सर्वांनीच बघितलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कर्जत खालापूर मतदारसंघात टिकवायचा असेल आणि वाढवायचा असेल तर सुधाकर घारे हेच एकमेव पर्याय आहेत अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत। त्यात कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी उभी करायची असल्यास सुधाकर घारे यांचा विचार सुनील तटकरे यांनी करणं गरजेचं आहे। महेंद्र थोरवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुधाकर घारेंना मोठी ताकद दिली होती। आता सुधाकर घारे यांचा निवडणुकीतला सकारात्मक प्रतिसाद बघून सुनील तटकरे त्यांचं काय पुनर्वसन करणार त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। बाहेरून परिवर्तन विकास आघाडी असली तरी सुधाकर घारेंच्या मनात राष्ट्रवादी आहे हे सुनील तटकरेंना सुद्धा चांगलं माहिती आहे। त्यामुळे आहे आमच्या लक्षात, तुम्ही या पुन्हा पक्षात असं म्हणत सुनील तटकरे हे सुधाकर घारेंना काय जबाबदारी देतात ते बघण्यासारखं असेल। आता सुधाकर घारेंना विधान परिषद किंवा महामंडळ मिळावं अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत, पण सरतेशेवटी सुधाकर घारे येत्या काळात काय गौप्यस्फोट करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।